नगरच्या राजकारणात भूकंप, त्या बड्या नेत्याची होणार धमाकेदार एंट्री, अनेकांच्या पायाखालची वाळू आता सरकणार. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात नेमका कोण उमेदवार असा प्रश्न नगरकरांना पडला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला माहितीच असन, अनेक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग देखील बांधले आहे. जो तो उमेदवार आपल्या उमेदवारीसाठी आपल्या पक्षाकडे दावा दाखल करत आहे. अशातच आमदार जगताप यांच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुकांची भली मोठी अशी यादी देखील तयार झाली आहे. नगरच्या राजकारणामध्ये कुठेतरी म्हटलं जातं की एका बड्या नेत्याची धमाकेदार अशी एंट्री होणार आहे, असा अंदाज नगरकरांकडून व्यक्त केला जातोय. नेमकं तो बडा नेता म्हणजे कोण? तर तो बडा नेता म्हणजे माजी महापौर संदीप कोतकर. कोतकर यांच्या नावामुळे नगरच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तर पाहूया आगामी विधानसभा निवडणुकीला माजी महापौर संदीप कोतकर हे कशा प्रकारे लढतील. नमस्कार, मी निलेश. वार आमदारकीचं या विशेष भागामध्ये आपले स्वागत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माजी महापौर संदीप कोतकर यांचं नाव अनेक दिवसांपासून चर्चेत आलेलं आहे. परंतु त्या अगोदर आपल्याला संदीप कोतकर यांची पार्श्वभूमी जाणून घ्यावी लागणार. संदीप कोतकर म्हणजे अहमदनगर महानगरपालिकेचे माजी महापौर. महापौर पदाच्या काळामध्ये नगर शहरासह केडगाव आसन तसेच उपनगर भागामध्ये त्यांनी भरीव अशी विकास कामे केली होती. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी सुवर्णाताई कोतकर ह्या उपमहापौर होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गवासी विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून केडगावकरांसाठी त्यांनी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली होती आणि या योजनेचं काम त्यांनी पूर्ण देखील केले. या योजनेमुळे केडगावकरांना 10 ते 12 दिवसाला होणारा पाणी पुरवठा आता दिवसाड होत आहे. हे सर्वात मोठं काम केडगावकरांसाठी त्यांनी केलं आहे. त्याचा फायदा तब्बल 70,000 केडगावकरांना झालेला आहे. सध्या विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. सलग 10 वर्ष नगरकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात होऊ घातलेल्या आमदारकीला कोण उमेदवार, असा प्रश्न, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आमदार संग्राम जगताप यांना टक्कर देणं इतकं सोपं नाही. त्याचं कारण देखील तसं आहे. शहरामध्ये त्यांनी केलेल्या विकास कामांचा डोंगर ही जगताप यांच्या विकासाची जमेची बाजू आहे. आमदार जगताप यांच्या विरोधामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून स्वर्गवासी अनिल भैया राठोड यांच्या पत्नी शशिकाल राठोड या इच्छुक आहे. दुसरीकडे शशिकांत गाडे यांचं नाव चर्चेत आहे. भगवान फुलसुंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे यांनी चाचपणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी महापौर अभिषेक कळमकर हे तयारी करत आहे. काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी देखील तयारी सुरू केली आहे. तर भाजपकडून जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांचं नाव चर्चेत आहे. माजी महापौर बाबासाहेब वाकळे असतील, शिवसेना शिंदे गटाकडून अनिल शिंदे असतील, दिलीप सातपुते असतील, हे सर्व उमेदवार इच्छुक आहे. मात्र दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक बडा नेता, एक बडा उद्योजक राजकारणामध्ये एंट्री करू शकतो असा अंदाज राजकीय जाणकारांकडून कुठेतरी व्यक्त केला जात आहे. या चर्चा सुरू असताना आता माजी महापौर उद्योजक असणारे संदीप कोतकर यांच्या नावाचा जोर हा मोठ्या प्रमाणात धरला जात आहे. कोतकर यांचं नाव समोर जरी आलं असलं तरी त्यांना एक मोठा प्रॉब्लेम आहे. कारण ते स्वतः न्यायालयीन खून खटला प्रकरणामध्ये अडकलेले आहे. त्यांना ही निवडणूक लढवता येणार नाही असं मत ज्येष्ठ विधी तज्ञांकडून सांगितलं जातं. परंतु गेल्या वर्षभरापासून कोतकर यांनी नगर शहरात असन केडगावमध्ये त्यांनी सुरू केलेल्या त्यांच्या बारीक सारीक अशा हालचाली बऱ्याच बोलक्या ठरत आहेत. कोतकर यांनी पुढाकार घेत केडगावमधील विविध विकास कामे देखील मार्गी लावली आहे. तसेच नुकतेच आता लोकसभा निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारामध्ये कोतकर यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच केडगावमधून कोतकर यांनी विखे पाटील यांना मोठं मताधिक्य दिलं असं मतांच्या आकडेवारीवरून कुठेतरी स्पष्ट झालं आहे. विविध कार्यक्रमामध्ये कोतकर कुटुंबियांचा असणारा सहभाग, केडगावमधील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी त्यांचा होत असलेला पाठपुरावा, यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचं नाव हे चर्चेत आलेलं आहे. त्यामुळे माजी महापौर संदीप कोतकर हे पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय होतील का, अशा चर्चा, असे प्रश्नचिन्ह आता उपस्थित केलं जात आहे. त्यामुळे संदीप कोतकर हे राजकारणात एंट्री करतात की नाही हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.